persisting him to tell his future. He wanted to know about himself. He was in search of a person who wanted to kill him many years ago. So he insisted to our astrologer to tell him about that person. Our astrologer keenly observed him and told him that he was lucky and he was left for dead. The stranger confessed him and asked further to him. The stranger told him that he should have been dead if some passerby had not chanced to peep into the well and the passerby rescued him. In this way we have learnt page number 3, 2, 3, 4 and 5th in the previous lectures. बघा मुलांनो, हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे या ॲस्ट्रॉलॉजरकडे एक स्ट्रेंजर, एक अनोळखा माणूस येतो आणि तो माणूस त्याच्याकडे आग्रह करतो की मला माझं भविष्य सांग. हा ॲस्ट्रॉलॉजर नेहमीप्रमाणे त्याला आपल्या खुबीने, आपल्याकडच्या युक्तीने काही प्रश्न विचारू इच्छितो, परंतु त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तो टाळतो आणि तो अनोळखी माणूस पुन्हा पुन्हा आग्रह करतो की तू मला माझं भविष्य सांग. मी ज्या व्यक्तीच्या शोधात आहे त्या व्यक्तीबद्दल सांग. ती व्यक्ती मला मिळेल किंवा नाही त्याबद्दल सांग. आणि जेव्हा हा आपला ॲस्ट्रॉलॉजर या माणसाकडे निहाळून पाहतो तेव्हा त्याला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं आणि तो विचार करतो की मी जे काही तुझ्याबद्दल सांगेन त्याबद्दल तू मला काही पैसे देशील का. आणि अशा पद्धतीनं खूप डीलिंग होऊन दोघांच्या मध्ये ठरतं आणि हा ॲस्ट्रॉलॉजर त्या व्यक्तीचं भविष्य सांगायला तयार होतो. In the fifth page, on fifth page we have learnt what an astrologer told him. आणि तो आपण 5 नंबरच्या पानावरच्या शेवटच्या पॅराग्राफमध्ये आपण पाहिलं की हा ॲस्ट्रॉलॉजर त्या व्यक्तीचं भविष्य काय सांगतो आहे, त्या व्यक्तीबद्दलची माहिती काय सांगतो आहे. तर हा ॲस्ट्रॉलॉजर त्याला सांगतो की तू मरता मरता वाचलेला आहेस. तुझ्या पोटामध्ये कोणीतरी चाकू खुपसलेला होता आणि त्यामुळे तुझ्यावर हल्ला झालेला होता आणि त्यातून तू वाचलेला आहेस. आणि या वाक्यातूनच या स्ट्रेंजरला, अनोळखी व्यक्तीला लक्षात येतं की हो, हे आपल्याबद्दल अगदी खरं सांगतो आहे. आणि मग तो तयार होतो की हो, खरंच मी मरता मरता वाचलेलो आहे. एका व्यक्तीने माझ्यावर खुनी हल्ला केलेला होता आणि मला विहिरीत ढकलून दिलेलं होतं. मी मेलोय असं समजून मला विहिरीत ढकलून दिलेलं होतं. आणि तो अजून पुढे जाऊन सांगतो की जर का एखादा पासरबाय, एखादा वाटसरू इथून जात नव्हता आणि तो विहिरीत डोकावून पाहत नव्हता तर मी कदाचित यातून मी वाचलो नसतो. इथपर्यंतची स्टोरी up to this story we have learnt. Now see on page number 6, the second paragraph on page number 6. When shall I get at him? He asked, clenching his fist. In the next world, answered the astrologer. He died 4 months ago in a far-off town. You will never see any more of him. The other groaned. On hearing it, the astrologer proceeded. The astrologer continued his speech. In this way, this astrologer told him that now that person was no more. आता ती व्यक्ती तुला पाहायला मिळणार नाही, कारण ती व्यक्ती इथं आता नाही. पुढच्या जगात, पुढच्या जन्मात तुला कदाचित ती व्यक्ती सापडेल, असं तो त्या व्यक्तीला सांगतो. कारण त्या व्यक्तीला खूप राग आलेला असतो. क्लेन्सिंग हिज फिस्ट, आपल्या हाताची मूठ आवळून घट्ट पकडून रागाने, त्वेषाने तो म्हणतोय की व्हेन शॅल आय गेट ॲट हिम, मला तो कुठे आणि केव्हा सापडेल. आणि तेव्हा तो म्हणतोय, ॲस्ट्रॉलॉजर सांगतोय, इन द नेक्स्ट वर्ल्ड, नंतरच्या जगामध्ये, नंतर तुला हा मिळेल.
पुढच्या जन्मी वगैरे मिळेल. ही डाईड 4 months ago in a far off town. या शहरापासून लांब असा एका ॲक्सिडेंटमध्ये तो 4 महिन्यांपूर्वीच ॲक्सिडेंटमध्ये मेलेला आहे. You will never see any more of him, the other groaned on hearing it. The astrologer proceeded. त्या व्यक्तीला खूप असं ग्रोनिंग, he was making painful sound. Groan means making painful sound. He was making painful sound badly. अतिशय वाईट अवस्थेत तो म्हणतोय की खरंच तो मेलाय, खरं तर मला मारायचं होतं त्याला, मला बदला घ्यायचा होता. Then astrologer proceeded. The astrologer continued, Guru Nayak, you know my name? The other said, taken aback. With shocking he told him, You know my name? माझं तू नाव जाणतोस, माझं नाव ओळखतोस, कसं काय तुला माझं नाव माहीत आहे? हा ॲस्ट्रॉलॉजर एकदम त्याला गुरु नायक त्याच्या नावाने पुकारतो आणि त्यावर तो आश्चर्य होऊन तो म्हणतोय की माझं नाव तुला कसं माहीत? ॲज आय नो ऑल अदर थिंग्स, गुरु नायक, मला बाकीच्या गोष्टी पण माहीत आहेत गुरु नायक. लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाउन. या शहरापासून उत्तरेच्या बाजूला 2 दिवस प्रवास करून जाता येईल इतक्या लांब तुझं गाव आहे. आणि मी जे काही सांगतो आहे ते तू काळजीपूर्वक ऐक. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. नंतरची ट्रेन घे, नंतरची ट्रेन पकड आणि तू तुझ्या गावाकडे चालता हो. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. जर तू तुझ्या घरापासून लांबपर्यंत गेलास किंवा बाजूला गेलास तर मला असं वाटतंय की तुझ्या जीवनामध्ये अजूनही धोका आहे. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रिड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. आणि त्याने आपल्या त्या राखेतून अंगारा उचलतो, अंगाऱ्याची चिमट घेतो आणि त्याच्याकडे देतो. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. हा अंगारा आहे तो तुझ्या कपाळावर लाव आणि घरी जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवॉर्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. जर तू या साऊथवॉर्डकडे दक्षिणेच्या बाजूला कधीही प्रवास केला नाहीस तर अजून 101 वर्षे तू जगशील, म्हणजे खूप आयुष्य तुला लाभेल. Why should I leave home again? The other said reflectively. तो म्हणतोय की मला का बरं आता घर सोडावं लागेल? I was only going away now and then to look for him and to chalk out his life if I met him. मी केवळ त्या व्यक्तीच्या शोधात मी घरातून बाहेर पडलेलो होतो आणि जर का ती व्यक्ती मला मिळाली असती, भेटली असती तर त्या व्यक्तीचा सर्वनाश करण्यासाठी मी बाहेर पडलो होतो. He shook his head regretfully. परंतु आता मात्र मी घराच्या बाहेर पडणार नाही. He has escaped my hands. तो माझ्या हातून वाचला खरा. I hope at least he died as he deserved. आणि मला आशा आहे की कदाचित तो जर मला सापडला असता तर तो माझ्या हातून वाचला नसता, मेला असता, परंतु तो त्याच्याच नशिबाने, दुर्दैवाने मेलेला आहे. Yes, said the astrologer, he was crushed under a lorry. आणि तो एका मोठ्या ट्रक खाली सापडलेला होता आणि त्यामुळे तो ट्रकच्या खाली सापडून मृत झालेला आहे, डाईड झालेला आहे, असा ॲस्ट्रॉलॉजर त्या व्यक्तीला सांगतो. The other looked gratified to hear it. दुसऱ्या त्या माणसाला हे ऐकून, हा माणूस मृत झालेला आहे असं ऐकून, आपला खून करणारा माणूस, आपल्याला मारणारा माणूस मृत झालेला आहे हे ऐकून त्यालाही बरं वाटतं. The place was deserted by the time the astrologer picked up his articles and put them into his bag. आणि आता मात्र हे 2 माणसं निघून गेल्यानंतर तिथला परिसर होता, तिथली जागा होती ती डेझर्टेड वाटू लागली. या ॲस्ट्रॉलॉजरला उजाड वाटू लागली. कोणीही त्या ठिकाणी नव्हतं ॲस्ट्रॉलॉजर खेरीज. आणि तो ॲस्ट्रॉलॉजर आपल्याकडचे सगळे साहित्य गोळा करतो, आपल्या बॅगेत भरतो आणि बॅग उचलतो. द ग्रीन शाफ्ट वॉज आल्सो गॉन. आणि तो हिरव्या रंगाची बत्ती सुद्धा आता विझलेली होती. आता तिथं कसलाच उजेड नव्हता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलन्स.
आणि एकदम शांततेमध्ये आणि डार्कनेसमध्ये त्या जागेला सोडून हा ॲस्ट्रॉलॉजर आपल्या घरी निघालेला आहे बघा. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. आणि ते दोघे स्ट्रेंजर सुद्धा निघून गेले. आफ्टर गिविंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉइन्स. आणि हात भरून भरपूर असे कॉइन्स, भरपूर पैसे देऊन हे व्यक्ती निघून गेली. इट वॉज नियरली मिडनाईट व्हेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम. जवळजवळ मध्यरात्र झालेली होती जेव्हा हा ॲस्ट्रॉलॉजर घरी पोहोचलेला होता. His wife was waiting for him at the door and demanded an explanation. She was demanding an explanation why he was late, why his husband was late. His wife was waiting. त्याची पत्नी वाट पाहत थांबलेली होती आणि एक्सप्लेनेशन मागत होती, स्पष्टीकरण मागत होती की का या ॲस्ट्रॉलॉजरला, आपल्या पतीला का उशीर झाला येण्यासाठी याचं स्पष्टीकरण मागत होती. He flung the coins at her and said, "Count them. One man gave all that." हे सगळं काउंट कर, हे पैसे मोज, एका माणसाने मला दिलेले आहेत, असं म्हणून तो आनंदाने आपल्या पत्नीच्या हातामध्ये ते कॉइन्स सरकवतो, कॉइन्स देतो. 12.5 annas, she said, counting. आणि ती मोजून झाल्यानंतर म्हणते की 12.5 annas, जवळजवळ 12 आणे दिलेले आहेत मला, आपल्याला बघा. शी वॉज ओव्हरजॉयड. या ॲस्ट्रॉलॉजरची पत्नी खूप आनंदी होते. आय कॅन बाय सम जागरी अँड कोकोनट टुमारो. आणि ती आनंदानं म्हणते की मी आता थोडासा गूळ आणि कोकोनट, एक नारळ खरेदी करू शकते उद्या. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट सो मेनी डेज नाऊ. कित्येक दिवसांपासून आपली मुलगी आहे, ती मुलगी, आपलं बाळ काहीतरी स्वीटची मागणी करते आहे, गोड पदार्थाची मागणी करते आहे. आणि त्यामुळं मी आता जागेरी आणि कोकोनट खरेदी करू शकते आणि त्या बाळाला एक सुंदर असं स्वीट पदार्थ करून देऊ शकते. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. द स्वाईन हॅड चीटेड मी. स्वाईन मीन्स डुक्कर हिअर, पिग. त्या माणसाने, त्या डुकराने मला फसवलं. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी. मला एक रुपी द्यायचं ठरवलेलं होतं, 1 रुपये द्यायचं ठरवलेलं होतं, परंतु त्याने 12.5 आणेच दिले. त्याने मला फसवलं. सेड द ॲस्ट्रॉलॉजर. रागाने तो म्हणतो आहे बघा की त्या माणसाने मला फसवलं. सी लुक्ड ॲट हिम. यू लुक वरीड. व्हॉट इज रॉंग. आणि जी पत्नी आहे ती त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे पाहते आणि ती म्हणते की काय घडलेलं आहे बरं, काय चुकीचं घडलेलं आहे. यू आर लुकिंग सो नर्वस नाऊ. यू आर लुकिंग सो अँग्री नाऊ. व्हॉट वॉज हॅपनिंग. व्हॉट वॉज हॅपन्ड. शी आस्क्ड हिम. ती त्याला विचारते की काय चुकीचं घडलेलं आहे बरं. नथिंग. तो म्हणतो काही नाही घडलेलं. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द प्याल. प्याल मीन्स हिअर अ स्ट्रेंज कॉट, एक बाजलं. तो बाजल्यावर बसलेला आहे, 4 पाय खाटवर बसलेला आहे तो. ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आणि मग तो शांत असा आवाजामध्ये, स्तब्धाच्या आवाजामध्ये, शांततेमध्ये तो म्हणतोय की तुला माहिती आहे का की माझ्या मनावरचं, माझ्या डोक्यावरचं एक मोठं ओझं कमी झालेलं आहे आज. डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आज माझ्या मनावरून, माझ्या डोक्यावरून एक मोठं ओझं कमी झालेलं आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. कित्येक वर्ष मी एक ओझं घेऊन जगत होतो. मी एक मनावर माझ्या एक ओझं घेऊन जगत होतो की माझ्या हातून एका व्यक्तीचा खून झालेला होता. आय हॅव किल्ड वन पर्सन. आय थॉट आय हॅड किल्ड वन पर्सन. मी असा विचार करत होतो की एका व्यक्तीचा खून झालेला होता माझ्याकडून, एका व्यक्तीला मी ठार मारलेलं होतं. कित्येक वर्षांपासून हे ओझं, हे रिग्रेटनेस, ही जी खंत आहे, हा जो सॉरीनेस आहे, तो घेऊन मी जगत होतो. दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम. आणि तेच रिझन होतं की मी माझ्या घरापासून लांबपर्यंत आलेलो होतो.
मी घर सोडलेलं होतं, कारण मी एका व्यक्तीचा खून केलेला होता असं मला वाटत होतं. आणि त्या भीतीपोटी मी माझं घर सोडलेलं होतं आणि इतक्या लांब येऊन वेगळ्या जगामध्ये मी जगत होतो. वेगळ्या वातावरणामध्ये वेगळं करिअर करत मी जगत होतो. सेटल्ड हिअर, मी इथं स्थायिक झालो. अँड मॅरिड यू, मी तुझ्याशी लग्न केलं. आणि आत्ता मात्र माझ्या लक्षात येत आहे की तो माणूस जिवंत आहे. ही इज अलाइव्ह नाऊ. ज्या व्यक्तीला मी ठार मारलंय असा माझा समज होता, ती व्यक्ती आता जिवंत आहे. आणि त्यामुळं मला असं खूप असं फ्रँक वाटत आहे. माझं माइंड फ्रँक झालेलं आहे. आणि त्यामुळं मला माझ्या मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय. शी गास्प्ड, यू ट्राईड टू किल हिम. तुम्ही खरं तर मारायचा प्रयत्न केला होता काय? असं ती शी वॉज आस्किंग हिम विथ शॉक, आश्चर्याने, विथ वंडरिंग, आश्चर्यचकित होऊन ती विचारते की खरंच तुम्ही मारायचा प्रयत्न केला होता त्या माणसाला? काय झालं होतं? शी वॉज फीलिंग क्युरियस अबाउट दॅट. आणि तिला असं क्युरियस वाटत होतं की खरंच, आणि शॉकिंग वाटत होतं की खरंच आपल्या पतीने त्या माणसाला मारायचा प्रयत्न केला होता. काय घडलं होतं बरं, सांगा मला. असं ती वगैरे आग्रह करायला लागते, सांगायला लागते. तेव्हा हा ॲस्ट्रॉलॉजर विचारते त्याला. तेव्हा ॲस्ट्रॉलॉजर म्हणतोय, एस, इन आवर विलेज. खरंच, होय, मी मारायचा प्रयत्न केलेला होता. जेव्हा आम्ही आमच्या गावात राहत होतो, आमच्या खेड्यात राहत होतो. व्हेन आय वॉज अ सिली यंगेस्टर, मी एक मूर्ख तरुण होतो. मला सिन्सिअरिटी नव्हती. आणि तेव्हा वी ड्रँक, आम्ही प्यायचो, गॅम्बल्ड, दंगामस्ती करायचो, अँड कॉरल्ड, भांडायचो एकमेकांशी बॅडली वन डे. आणि एका दिवशी आम्ही खूप असं भांडलेलो होतो, खूप दंगामस्ती केलेलं होतो. व्हाय थिंक ऑफ इट नाऊ. आणि अशा वेळी जेव्हा मी असं सिली बिहेवियर होतं माझं, तेव्हा जेव्हा मी यंग होतो आणि मी माझ्या गावात राहत होतो आणि माझ्याकडे मॅच्युरिटी नव्हती, सिन्सिअरिटी नव्हती, माझ्याकडे कोणतंच करिअर नव्हतं, अर्निंग नव्हतं, तेव्हा मी असाच फिरायचो, लोकांशी भांडायचो, दंगामस्ती करायचो. आणि अशा वेळी मी त्या व्यक्तीला मारायचा प्रयत्न केलेला होता. आणि आत्ता आठवण झाल्यानंतर, जेव्हा हा माणूस जिवंत आहे हे कळाल्यानंतर, ह्या ॲस्ट्रॉलॉजरला असं वाटतं की आपल्या मनावरचं ओझं कमी झालेलं आहे. शी वॉज फीलिंग व्हेरी फ्रँक अँड फ्री अँड फ्रँक नाऊ. आणि मग तो असं सांगत असताना अगदी पुढची स्टोरी सांगायला नकोय. त्याला असं वाटतं की काय, कशाला पाहिजे सांगायला. पास्ट इज पास्ट नाऊ, हिस्ट्री इज हिस्ट्री नाऊ. वी डोंट पीप इन टू द पास्ट ॲट एनी कॉस्ट. आपण कोणत्याही बाबतीत पास्टमध्ये डोकावून पाहायला नको. नाऊ प्रेझेंट इज इम्पॉर्टंट हिअर. आत्ता वर्तमान महत्त्वाचं आहे, ते पाहायला पाहिजे, असं तो आपल्या पत्नीला समजून सांगतो. व्हाय थिंक ऑफ इट नाऊ. या सगळ्याचा आत्ता का विचार करायला हवा बरं? आपण आत्ता वी शुड नॉट थिंक अबाउट ऑल दिस स्टोरी, ऑल दिस थिंग्स. या सगळ्या गोष्टींचा आता आपण विचार करायला नको, असं तो आपल्या पत्नीला सांगतो. टाइम टू स्लीप नाऊ. नाऊ इट इज टाइम टू स्लीप. वी शुड स्लीप नाऊ. आता ही झोपेची वेळ झालेली आहे, आपल्याला झोपायला हवं. कारण उद्या सकाळी उठून पुन्हा आपल्याला त्या व्यवसायासाठी जायचं आहे. या निश्चयाने तो झोपी जातो. ही सेड यॉर्निंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द पॉयल. आणि अशा पद्धतीनं तो शांत मनाने, शांत चित्ताने त्या दिवशी तो झोपी जातो. Students, we have already learned this story, learned this lesson. It is very simple one. You can understand it when you read twice, thrice. You should also write some unfamiliar words which has given at the side of this lesson. And we will see the brainstorming activities in the next lecture. Now it is time to stop. Okay? Thank you.